विहिरीत पडून हरणाचा दुर्दैवी मृत्यू, शेतकऱ्यांचे पीक नुकसानीवर वन विभागाला मोठा इशारा. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. चांदवड तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. समिट तळेगाव येथे आज सकाळी एका हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसरातील शेतकरी आणि वन्यजीव प्रेमींमध्ये मोठी खळबळ उडाली असून वन्यजीव आणि मानवांमधील वाढत्या संघर्षावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. ही दुर्दैवी घटना आज सकाळी सुमारे 11:30 वाजता समिट तळेगाव गाडे वस्ती परिसरातील शेतकरी शरद भोकनळ यांच्या शेतीजवळील विहिरीत घडली. शेतकरी निलेश भोकनळ शेताची पाहणी करत असताना त्यांना विहिरीत हरणाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ वन्यजीव मित्र भागवत झालटे यांना माहिती दिली. झालटे यांनी त्वरित वन विभागाला अलर्ट केले आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत हरणाला विहिरीतून बाहेर काढले. मात्र या दुर्घटनेमागे एक मोठी गंभीर समस्या दडलेली आहे. तळेगाव आणि समिट स्टेशन परिसरात गेल्या काही महिन्यापासून हरणाचे मोठे कळप तयार झाले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. पाण्याच्या आणि खाद्याच्या शोधात ही कळप मोठ्या प्रमाणात शेतात येत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे शेती पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे. दिवसेंदिवस वाढणारी ही समस्या शेतकऱ्यांच्या उपजीविकेला धोका निर्माण करत असून अशा दुर्घटनांना वारंवार होण्याची शक्यता वाढली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेले शेतकरी आणि ग्रामस्थ यांनी आता वन विभागाकडे तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. समिट स्टेशन परिसरातील जंगल भागाला योग्य प्रकारे संरक्षण कुंपण करावे. जंगलामध्ये ठिकठिकाणी पाणवठे तयार करावेत जेणेकरून हरणे पाण्यासाठी लोकवस्तीकडे येणार नाहीत. वन विभागाने योग्य वेळी लक्ष दिल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टळेल आणि अशा दुर्दैवी घटना कमी होतील, असे मत वन्य पशु प्राणी मित्र युवा क्रांती फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष भागवत झालटे यांनी व्यक्त केले. या समस्येवर वन विभाग काय आणि कधी तोडगा काढतो याकडे आता तळेगाव परिसरातील शेतकऱ्यांचे आणि वन्यजीव प्रेमींचे लक्ष लागले आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे, चांदवड.